श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मीन राशीच्या जातकांनो, शांतपणे एकांतात बसा आणि मी जे सांगते ते एकाग्रतेने ऐका. येत्या 8 जून ते 4 जुलै 2026 या 26 दिवसाच्या कालावधीत तुमच्या पाठीमागे तुमच्या नकळत ब्रह्मांडात एक असा गुप्त, रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली खेळ सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. विचार करा, आकाशातील दोन सर्वात मोठे महाज्ञानी आणि महासामर्थ्यशाली ग्रह, तुमच्या राशीचे स्वतःचे स्वामी देवांचे परमगुरु बृहस्पती आणि सुखवैभवाचा महानायक शुक्र एकाच वेळी एकत्र येऊन मोठा चमत्कार घडणार आहे. हा आकाशातील ग्रहाचा केवळ एक साधा सुद्धा संयोग नाही, तर हा नियतीचा एक असा भयानक आणि थेट इशारा आहे, जो तुमच्या पाठीमागे कट रचणाऱ्याची झोप उडून देणार आहे आणि तुमच्या आयुष्यात अचानक अफाट पैसा, सुख आणि मानसन्मान खेचून आणणार आहे. पण मीन राशीच्या जातकांनो, आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा काळ जितका मोठा आशीर्वाद आणि वरदान घेऊन येत आहे, तितकीच ती तुमच्या संयमाची आणि नशिबाची एक भयानक परीक्षा सुद्धा ठरणार आहे. सावधान, जर या 26 दिवसात तुम्ही नेहमीसारखा आळस केला, तर बघू नंतर म्हणून वेळ वाया घालवला किंवा तुमच्या समोर येणारी ब्रह्मांडीय गुप्त चिन्हे ओळखण्यात एक छोटीशी चूक केली, तर तुमच्या नशिबात आलेलं हे प्रचंड ऐश्वर, हा अफाट पैसा आणि राजासारखे जगण्याची सुवर्ण संधी क्षणात मातीमोल होऊ शकते. जर ही वेळ हातातून निसटली, तर पुढची अनेक वर्ष तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागेल आणि ती संधी मी का गमावली या एकाच विचाराने तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. मला प्रामाणिकपणे सांगा, आजवर तुम्ही ज्या हक्काच्या पैशासाठी, नोकरीतील मोठ्या प्रमोशनसाठी आणि स्वतःच्या हक्काच्या गाडी घराच्या स्वप्नासाठी दिवस रात्र रक्ताचे पाणी केले, तरीही तुमच्या हाती काय आले? फक्त निराशा ना. पण आता डोळे उघडून बघा, कारण तुमच्या नशिबाचे तेच बंद कुलूप या 26 दिवसात अचानक कसे उघडणार आहे हे पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. जे विरोधक, जे जळणारे नातेवाईक आणि पाठीत खंजीर खुपणारे लोक कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते, तुमची लायकी काढत होते आणि तुम्हाला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत होते, तेच लोक अचानक तुमचा बदललेला रुबाब पाहून तुमच्या समोर मान झुकवून आणि हात जोडून का उभे राहणार आहेत, याचे सर्वात मोठे गुपित आता समोर येणार आहे. इतकेच नाही, तर तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखून धरलेली, तुमच्या मनात विनाकारण भीती निर्माण करणारी आणि तुमच्या कामामध्ये विघ्न आणणारी ती मोठी अज्ञात, गुप्त आणि नकारात्मक शक्ती आहे, जी या 26 दिवसात मुळासकट नष्ट होणार आहे. तुमच्या घरात अचानक पैसा आणि सुखशांतीचा वर्षाव कसा होणार आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आचार्यांनी एक सांगितलेला तो एक अत्यंत गुप्त आणि भयानक शक्तिशाली महाउपाय कोणता आहे, जो तुमच्या आयुष्यातून गरिबी, कर्ज आणि संकटाचे नामोनिशाण मिटकून टाकू शकतो. हे सर्व रहस्य आणि या 26 दिवसाच्या सुवर्ण काळाचे संपूर्ण सत्य मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. म्हणूनच तर तुम्हाला खरोखरच नशीब पालटायचे असेल, तर हा व्हिडिओ एक सेकंदही न घालवता अत्यंत गांभीर्याने शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ब्रह्मांड तुम्हाला ही संधी पुन्हा कधीच देणार नाही. आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने महाकाल कृपा ठेवा असे नक्की लिहा. मीन राशीच्या जातकांनो, 8 जून ते 4 जुलै 2026 हा काळ तुमच्या करिअरला, पराक्रमाला आणि नोकरी व्यवसायाला एक नवी आणि उंच झेप मिळवून देणारा अत्यंत शक्तिशाली काळ ठरेल. तुमच्या राशीचे स्वामी गुरुदेव पराक्रम भावात असून आता त्यात सुख, वैभव, ऐश्वर्याचा कारक शुक्र सामील होत आहे. ज्योतिषशास्त्रातील हे दोन सर्वात मोठे ग्रह एकत्र आल्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व प्रचंड वाढणार आहे. आजवर तुम्ही केलेल्या प्रामाणिक कष्टाकडे जे लोक मुद्दाम डोळेझाक करत होते, तेच लोक आता तुमच्या कामाची स्तुती करताना थकणार नाहीत आणि तुमची योग्यता सर्वांसमोर सिद्ध होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची विजिबिलिटी
विजिबिलिटी आणि प्रमाण कमालीचा वाढणार असून तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची विशेष दखल घेतील, ज्यामुळे तुम्हाला एखादी नवीन मोठी जबाबदारी किंवा एखादा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट दिला जाऊ शकतो. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रमोशन किंवा पगारवाढीच्या प्रतीक्षेत असाल, तर या 26 दिवसाच्या काळात त्या संबंधी अत्यंत आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडू शकते. जे जातक विशेषतः कन्सल्टिंग, शिक्षण क्षेत्र, हॉस्पिटॅलिटी किंवा क्रिएटिव्ह फील्ड्स किंवा पब्लिक फील्डिंग आणि मार्केटिंगशी जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या दैवी वरदानासारखा ठरेल. तुमच्या बुद्धीला आणि कल्पकतेला योग्य दिशा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात अव्वल ठराल. व्यवसायात नवीन कायदे, फायदेशीर करार किंवा मोठ्या ऑर्डर्स मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हा काळ सर्वोच्च असल्याने आळस झटकून पूर्ण ताकदीने कामाला लागा. तर मीन राशीच्या जातकांनो, शुक्र हा तुमच्या कुंडलीत पराक्रम आणि अफाट सुखाचा स्वामी आहे. हा सुखेश ग्रह आता थेट गुरुसोबत आल्यामुळे भौतिक सुखाशी संबंधित तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहत असाल किंवा एखादी चांगली मालमत्ता, जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या 26 दिवसाच्या कालावधीत तुमचे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचे अतिशय प्रबळ आणि राजेशाही योग आहे. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा आर्थिक नफा मिळेल, ज्यामुळे तुमची मालमत्ता वाढेल. मीन राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला एखादे नवीन वाहन खरेदी करायचे असेल किंवा सध्याची गाडी अपग्रेड करायची असेल, तर 8 जून ते 4 जुलै 2026 दरम्यान घेतलेला निर्णय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि शुभ ठरेल. याशिवाय जे जातक आपल्या घराचे नूतनीकरण करण्याचा, घर अधिक सुंदर, आधुनिक आणि ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी देखील हा काळ सर्वोत्तम आहे. कौटुंबिक पातळीवर आनंदाचे वातावरण राहील आणि आईकडून किंवा मातृपक्षाकडून तुम्हाला मोठा आर्थिक लाभ किंवा मोलाचे सहकार्य मिळण्याची दाट शक्यता आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, हा 26 दिवसाचा कालावधी तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आणि प्रेमसंबंधामध्ये अत्यंत गोडवा आणि जवळीक निर्माण करणारा ठरेल. जर तुमच्या घरात गेल्या काही काळापासून काही वादविवाद किंवा तणावाचे वातावरण असेल, तर ते सर्व आता संपणार आहे. पती पत्नीमधील नाते अधिक घट्ट होईल आणि जे जातक बऱ्याच काळापासून विवाहासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी एखादे मनासारखे स्थळ योग्य येण्याचे प्रबळ योग आहेत. प्रेम जीवनात सुरू असलेले जुने गैरसमज मिटतील आणि तुमच्या नात्यात एक नवीन ऊर्जा संचारेल. पण सावधान, जरी हा काळ शुभ असला तरी या संपूर्ण कालावधीत 2 अशा विशिष्ट तारखा आहेत ज्या दिवशी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागणार आहे. त्या 2 तारखा 17 जून आणि 29 जून 2026 या 2 दिवशी विनाकारण कोणाशीही वाद घालू नका, रागावर ताबा ठेवू नका. विशेषतः पैशाची मोठी देवाणघेवाण करताना किंवा कोणत्याही कागदपत्रावर सही करताना घाई गडबड अजिबात करू नका. तुमची एक छोटीशी घाई हाताशी आलेली मोठी संधी हिरावून घेऊ शकते. जर तुम्ही या 2 दिवशी शांत राहिलात, तर शत्रू सर्व डाव उलटून टाकतील आणि तुम्ही यशाच्या शिखरावर असाल. आता या अत्यंत शुभ आणि शक्तिशाली गोचराचा तुम्हाला 100% फायदा किंवा गुरु शुक्राची कृपा तुमच्यावर सदैव राहावी यासाठी आश्चर्याने एक अतिशय सोपा पण प्रचंड शक्तिशाली असा महाउपाय सांगितला आहे. हे संपूर्ण 26 दिवसाच्या कालावधीत तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा करावी आणि ओम नमः शिवाय या महामंत्राचा जमेल तितका शांत चित्ताने जप करा. महादेवाची उपासना केल्याने शुक्राचे दोष दूर होतात, कुंडलीतील नकारात्मकता समूळ नष्ट होते आणि त्याचे शुभ फळ कैकपटीने वाढते. हा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ हीच प्रार्थना. नशिबाने दिलेली ही संधी हातची जाऊ देऊ नका. आता वेळ आली आहे तुमचे नशीब बदलण्याची. आत्ताच्या आता या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जय महाकाल कृपा ठेवा किंवा हर
हर हर महादेव नक्की लिहा. त्यांच्या कमेंटमध्ये महादेवाचे नाव असेल, त्यांच्यावर महादेवाची कृपा दृष्टी नक्की पडेल. ब्रह्मांडातील ही गुप्त रहस्य तुमच्याकडून मिस होऊ नयेत यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मीन राशीच्या मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या एका अशाच रहस्यमयी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.